नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. रावसाहेब दानवेंचं प्रकरण खूपच तापलंय. इतकं तापलंय की रावसाहेब दानवेंची जीभ कापा, त्यांच्या जिभेचा शेंडा कापून आणा, त्यांना काळं फासा, अशा आवाहनाच्या बोली लागलेल्या आहेत. लाखोंच्या बोली लागलेल्या आहेत आणि बोली लावणाऱ्यांमध्ये शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा शेतकरी संघटनेचे नेते असतील, हे पुढे आहेत. रावसाहेब दानवे यांची जीभ कापा हा विषय गौण आहे, पण यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय मागे पडतोय, तो महत्त्वाचा आहे. रावसाहेब दानवेंनी खरंच ब्लंडर केलेला आहे. ब्लंडर अशा अर्थानं की त्यांनी केवळ शेतकऱ्यांना शिवीगाळ केलेली नाही, तर आपल्या कार्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांना आपण कसं पटवलं पाहिजे, त्यांना काय सांगितलं पाहिजे, याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं जास्त रडगाणं गाऊ नका असा सल्ला त्यांनी दिला होता. आणि त्यामुळं सरकारची एकूणच मानसिकता आणि त्या मानसिकतेचं धोरण सरकारचं कसं शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे, हे पुढं आलेलं आहे. म्हणूनच हे सरकार म्हणजे भाजप सरकार आणि सत्ताधारी पक्ष भाजप शेतकऱ्यांच्या मागं नाही आहे, तो आपल्याला काहीही देणार नाही आहे, अशी भावना शेतकऱ्यांची झालेली आहे. एकूणच रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामुळं शेतकरी दुखावला गेलेला आहे, त्याचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे आणि म्हणून तो संताप व्यक्त करतोय. आणि त्या संतापातून मग शेतकरी संघटनेचे नेते असतील किंवा जे शेतकऱ्यांचे नेते स्वतःला म्हणतात ते राजकीय पुढारी असतील, रावसाहेब दानवेंची जीभ कापा किंवा त्यांना काळं फासा असं सांगतायत. प्रश्न खूप मोठा आहे, तो केवळ रावसाहेब दानवेंपुरती मर्यादित नाही, त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आपला आजचा सवाल बघा. रावसाहेब दानवेंच्या प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे किंवा लक्ष वेधायचं आहे. मुद्दा क्रमांक 1, रावसाहेब दानवेंची शिवी शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे का? त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे का? मुद्दा क्रमांक 2, राजकीय पक्षांच्या यात्रांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण होतंय का? जो तो राजकीय पक्ष यात्रा काढतोय, कोणी संवाद यात्रा काढतंय, कोणी शिवसंपर्क यात्रा काढतंय, कोणी संवाद यात्रा काढतंय, कोणी आत्मक्लेश यात्रा काढतंय. या यात्रांमुळं राजकारण होतंय का? शेवटचा मुद्दा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं गांभीर्य टिकवण्यासाठी भाजपनं आता रावसाहेब दानवेंचा राजीनामा घ्यावा का? हे होते चर्चेचे मुद्दे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ. आपल्यासोबत राजकीय अभ्यासक आणि एकूणच काँग्रेसच्या संस्कृतीतून बाहेर पडून विरोधक नेमकं काय करतात त्याचं विश्लेषण करण्यासाठी अजित सावंत आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आमदार जनार्दन चांदूरकरसुद्धा आहेत. आपल्यासोबत ज्यांनी सर्वात आधी रावसाहेब दानवेंच्या जिभेवर बोली लावली, जो कोणी जीभ कापेल त्याला 10 लाखाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं, ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष संतोष ढवळेसुद्धा आहेत. आपल्यासोबत एक अभ्यासू पत्रकार आहेत ॲग्रोवनचे रमेश जाधव, ज्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडनं एक वेगळा धडा मिळालेला आहे आणि त्यांचा अनुभव नेमका काय आलेला आहे. कारण काय तर त्यांना तुरीच्या खरेदीचं, उत्पादनाचं आणि सरकारी जो गोंधळ झालेला आहे तूर खरेदीला घेऊन, त्याचा पंचनामा केला. त्यामुळे त्यांना काही समज वजा सल्ला मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देण्यात आला. तो नेमका काय दिला गेला हेही आपण जाणून घेणार आहोत. मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला ज्येष्ठत्वाचा मान म्हणून जनार्दन चांदूरकर यांच्याकडे जातो. सर, ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, हे वक्तव्य याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. त्या ठिकाणी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा एक प्रशिक्षण वर्ग बोलावला होता की त्यांची जी दीनदयाल उपाध्याय यात्रा आहे ती नेमकी कशी जावी आणि या संवाद यात्रेनंतर किंवा या यात्रेदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांशी कसा संवाद साधायचा याचं ते मार्गदर्शन होतं. अशा वेळी त्यांची जीभ घसरली. केवळ जीभ घसरली हा मुद्दा नाही आहे, ज्या आविर्भावात ते बोललेले आहेत
ज्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे ते आक्षेपार्ह आहे. त्यावरनं सरकारची मानसिकता स्पष्ट झाली आहे. राईट. नाही, आपण बरोबर विश्लेषण केलेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दानवे यांच्यामध्ये जी पॉलिसी ठरलेली आहे की कशा पद्धतीनं ॲडमिनिस्ट्रेशनला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला टॅकल करायचं, त्याचं प्रदर्शन दानवेंच्या भाषणातून काल झालेलं आहे. आणि याचं प्रदर्शन फडणवीसांच्या भाषणातून पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी अपोजिशन लीडर्सना आपण लावलेली होती चर्चा. त्यांना कोडगे म्हटले, अपोजिशनच्या नेत्यांना निरुपयोगी म्हटले, त्यांना काही समजत नाही म्हटले. हे मुख्यमंत्र्यांचे जे नालायकी म्हटले. हे जे थॉट प्रोसेस आहे देवेंद्र फडणवीस आणि दानवे म्हणजे पक्ष आणि सरकारमधला त्यांचा प्रमुख, ह्या दोघांचं ते थॉट प्रोसेस आहे. फडणवीस हे स्वतःशी प्रामाणिक नाहीत. त्याचं कारण ते एकदा म्हणतात शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार, मग ते म्हणतात की यूपीच्या पॅटर्नचा अभ्यास करून कर्जमाफी देणार, मग ते नंतर असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही, त्यांचं काय होणार. ते असंही म्हणतात की शेतकऱ्यांना एवढे 30,000 कोटी जर माफ केले तर मग विकासाच्या कामावरती खर्च करायचा पैसा कुठून आणायचा. मग आम्ही या विकासाच्या कामावरती त्यांनी विशेषतः हँडिकॅप लोकांचं उदाहरण दिलं. हँडिकॅपवाल्यांच्या विकासासाठी कुठून पैसा आणणार, रस्त्याच्या विकासासाठी कुठून पैसा आणणार, शहरी भागाच्या विकासासाठी कुठून पैसा आणणार, हे अशा पद्धतीनं त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं. याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री हे अप्रामाणिक, स्वतःच्या विचाराला अप्रामाणिक आहेत. आणि या अप्रामाणिकपणामुळं ते मी तुम्हाला सांगतो की यूपीनं कर्जमाफी दिली म्हणून ते आत्तापर्यंत त्यांचं मॉडेल होऊन त्यांनी काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, पण देणार नाही. पण एक मी वॉर्निंग देऊ इच्छितो, आणि ती वॉर्निंग फिलॉसॉफिकल वॉर्निंग आहे. रुझवेल्टनं एकदा सांगितलं होतं, रुझवेल्टने, की जो माणूस पंतप्रधान असतो किंवा मुख्यमंत्री असतो किंवा आमदार असतो सत्ताधारी पक्षाचा किंवा खासदार असतो किंवा त्याच्या हाताखाली जे प्रशासन असतं ते सरकार चालवत नाहीत, सरकार त्यांचं नसतं, सरकार हे व्होटर्सचं असतं. आणि हे व्होटर्सचं सरकार आहे. फडणवीसाच्या बरोबर 122 आमदार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदार, त्यातली 122 त्याच्याबरोबर आहेत नाहीत. BJPचे आमदारसुद्धा ते शेतकऱ्यांची बाजू घेणार आहेत. आणि अशा पद्धतीनं स्वतःचं मत जर व्होटर्सवरती लावून महाराष्ट्राला खच्ची करण्याचा प्रयत्न करत असेल तर फडणवीसांचं भवितव्य या महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा की शेतकरी 72% आहेत. आणि ते म्हणतात की बाकीच्या लोकांचं मग काय व्हायचं, विकासाचं काय व्हायचं. अरे 72% लोकांच्यासाठी तुम्ही काही करायला तयार नाही आणि त्यांच्या जीवावर तुमची उपजीविका चालते, त्यांनाच तुम्ही बाजूला ठेवता. आणि अशा पद्धतीने जर करत असाल तर ते फार मोठं तुमची गहन चूक आहे. आणि म्हणून जो मुख्यमंत्री किंवा जो प्राईम मिनिस्टर जनतेला प्रोटेक्ट करत नाही, जनतेला खुश ठेवत नाही, त्याचा अंत हा त्याची खुर्ची जाण्यामध्ये होतो. हे मी आज आपल्या चॅनलवरती जाहीरपणे सांगतो. ठीक आहे. आपल्यासोबत संतोष ढवळे आहेत, ते यवतमाळचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष ढवळे, रावसाहेब दानवेंचा तुम्हाला शेतकरी नेते म्हणून इतका राग आला की तुम्हाला त्यांची जीभ कापून हवी आहे आणि त्यासाठी तुम्ही 10 लाख रुपये मोजणार आहात. एवढं इनाम, एवढं बक्षीस लावण्याची काय गरज वाटली, कारण शिवसेना सुद्धा सत्तेत सहभागी आहे. संतोष ढवळे. तर त्या ठिकाणी मी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला जय महाराष्ट्र करतो.
त्या ठिकाणी सुरुवात त्यांनी केलेली आहे. संतोष ढवळे तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपल्याला भाषण द्यायचं नाही, चर्चेत सहभागी व्हायचं आहे. या ठिकाणी दानवेजींनी जे वक्तव्य केलं ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहे. महाराष्ट्र भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, महाराष्ट्रात जे वक्तव्य त्यांनी केलं त्याला साले म्हटलंय, शेतकऱ्यांना साले म्हटला शब्द प्रयोग त्यांनी केला आहे. ही शिवी आहे आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे, आम्हाला चीड येणं स्वाभाविक आहे. आम्ही आजपर्यंत 3 शेतकऱ्याच्या आत्महत्या मी स्वतः वाचवलेल्या आहे, शेतकऱ्यांना वाचवलेला आहे. सुरुवात त्यांनी केली आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा जो अपमान करेल, शेतकऱ्याचा सन्मान करण्याचं काम आमचं आहे. आणि म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं आणि म्हणून मी म्हटलं होतं असं वक्तव्य करणाऱ्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि म्हणून मी जे तुम्हाला माहीत पडलेलं आहे, मी त्यांची जीभ जो कापून आणेल त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस जिल्हा शिवसेनेच्या वतीने देण्यात येईल, हे मी आज तुमच्या चॅनलवर सांगतो. संतोष ढवळे, ठीक आहे, तुमचा त्रागा तुमचा राग आम्ही समजू शकतो. तुम्ही ज्या जिल्ह्यातनं येता त्या जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या. आता तो क्रमांक उस्मानाबाद किंवा बीडकडे गेलेला आहे. हे काही महाराष्ट्रासाठी भूषणावं नक्कीच नाही आहे, पण तरीसुद्धा जो मेजॉरिटी ऑफ शेतकरी आहे तुमच्या जिल्ह्याचा तो कोरडवाहू शेतकरी आहे. त्या कोरडवाहू शेतकऱ्याला काय वाटलं जेव्हा त्यांनी रावसाहेब दानवेंचं जे काही 2-3 मिनिटांचं वक्तव्य हे टी व्हीवरती त्यांनी बघितलं, तेव्हा त्याला नेमकं काय वाटलं? जेव्हा आंदोलन चालू होतं त्यावेळेस शेतकरी आमच्याकडे आले. शेतकरी सांगितलं का हे सन्मान ते करू शकत नाही, सरकार सन्मान करू शकत नसेल तर अपमान करायचा अधिकार त्याला दिला कोणी? आणि म्हणून ही शेतकऱ्याची भावना आहे, फक्त शिवसेनेची भावना नाही आहे, ही समस्त शेतकऱ्याची भावना आहे जी माझ्या मुखातून बाहेर पडली आहे. जो शेतकऱ्याचा अपमान करत असेल त्याचा ही शिक्षा मिळाली पाहिजे. मग एवढं असून सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांना, तुमच्या नेत्यांना, तुमच्या मंत्र्यांना हे सांगू शकत नाही की एवढा अपमान होतोय तुमचा आणि शेतकऱ्यांचा आणि तुम्ही शेतकऱ्यांचा पक्ष म्हणवता, अशा वेळी तुम्ही सत्तेतून बाहेर पडा. योग्य वेळ आल्यास ते सुद्धा निर्णय पक्षप्रमुख उद्धव साहेब घेतील. ठीक आहे, मी तुमची म्हणजे त्याला काय म्हणूया, तुमची अडचण मी समजू शकतो. पण संतोष ढवळे, तुम्ही सर्वात आधी हे बक्षीस जाहीर केलं हा विषय नाही आहे. विषय हा आहे की एका शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला हे वाटलं की इनफ इज इनफ आणि आता खरंच ही जीभ जी हसडली गेलेली आहे तीच काढावी. राम कदम, प्रश्न हाच आहे. शेतकऱ्याचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, विधान त्याला जिव्हारी लागलेलं आहे आणि त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया ही संतोष ढवळेसारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या मुखातून बाहेर पडली आहे. राम कदम. अपेक्षा करतो आशिष, मी बोलत असताना सुरुवातीला आपण मला टोकणार नाही, थोडंसं सुरुवातीला मला अधिक बोलायला द्याल की मुळामध्ये मी कालपासून वेगवेगळ्या चॅनल्सवर हे सांगतो आहे की रावसाहेब दानवे शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पूर्ण महाराष्ट्राला, देशाला ठाऊक आहे. मुळामध्ये हा संवाद, हा जो काही शब्दप्रयोग आहे हा शेतकऱ्यांसाठी रावसाहेब दानवे साहेबांनी वापरलेला नाही. आता मराठवाड्या प्रांतामध्ये, मराठवाड्या भागामध्ये साले हा शब्दप्रयोग प्रत्येक विधानाच्या अगोदर किंवा नंतर हे सर्रासपणे सर्वजण वापरतात. त्या शब्दप्रयोगाच्या पाठीमागे शिवी हा भाव मराठवाड्यात नाही. नाही राम कदम, हे स्पष्टीकरण आम्ही कालपासून तुमचं ऐकतोय. नाही राम कदम, हे चुकीचं एक तुम्ही सांगताय. मराठवाड्यामध्ये साले हा कोणालाही बोलतात. आशिष, साले ही रूढ अर्थानं त्या ठिकाणी शिवी नाही. हा ज्याला आपण शब्द अपभ्रंश म्हणतो, ज्याला शब्दछंद म्हणतो, अशा प्रकारचा त्या मराठवाड्या भागामध्ये हा शब्द वापरला जातो. आणि मुळामध्ये हा शब्दप्रयोग कार्यकर्ते आणि रावसाहेब दानवे साहेब म्हणजे आमचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते आमच्या परिवारातला संवाद आहे आणि परिवारातल्या संवादामध्ये दानवे साहेबांनी हा उच्चारलेला शब्द आहे. बरं ठीक आहे, हा साले कोणाला उद्देशून म्हणालेला आहे? कार्यकर्त्यांना साले म्हणाले आहेत, विरोधकांना साले म्हणाले आहेत की शेतकऱ्यांना साले म्हणाले आहेत? आमच्या परिवारामधला, आमच्या मुळामध्ये साले या शब्दप्रयोगाच्या पाठीमागे शिवीचा भाव नाही.
दानवे साहेब मराठवाड्यातले आहेत आणि मराठवाड्यातलीच भाषा ते इतर ठिकाणी बोलत असतात, ती लागवी भाषा असते, कार्यकर्त्यांना आवडते, लोकांना आवडते. आणि मराठवाडा भागामध्ये साले हा रूढ अर्थानं शिवी हा भाव ठेवून हा शब्दप्रयोग वापरला जात नाही. पण दुर्दैवानं काय झालंय, या निमित्तानं सर्वच विरोधी पक्षांना, कारण दानवे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी भाजपच्या पाठीमागे उभा राहिला, तर ही संधी साधून सर्व पक्षांनी या विधानाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राम कदम, मी सुरुवातीलाच म्हणालो, या विधानावर माझा तीव्र आक्षेप आहे. त्या विधानावर माझा तीव्र आक्षेप या भावना, त्याच्या मागची मानसिकता जी आहे ना, की यांना 1 लाख तुरीची खरेदी दिली तरी हे रडतात, ही जी भावना आहे ना, 1 लाख टन, तुम्हाला माहित आहे किती तूर झालेली आहे आणि किती लोकांच्या घरात अजूनही शिल्लक आहे. तुम्ही जा, लोकांना टोकन मिळाले तर ती खरेदी केली जात नाही, खरेदी केली तर पैशाचे चुकारे होत नाहीयेत. तुम्हाला माहित आहे आज कोरडवाहू पट्ट्यामध्ये शेतकरी अक्षरशः रडतोय राम कदम, आणि त्यावरती हे रावसाहेब दानवेंची विधानं आहेत. आशिषजी 2 मिनिटांसाठी ना, आपण दानवे साहेब काय बोलले त्याचं स्पष्टीकरण मी दिलं नाही. तुमचं स्पष्टीकरण पटणार नाही. राम कदम माफ करा. आता तुम्ही हे स्पष्टीकरण पटणार नाही की हा भाषिक लहेजा आहे, हा शब्दछंद आहे. नाही, रावसाहेब दानवे हे आज बोलले नाहीयेत. प्रत्येक वेळी त्यांची विधानं ही वेगळ्या आविर्भावात आहेत. आणि कालही सांगितलं, राम कदम, योगायोगानं तुम्ही किंवा मी पूर्णपणे ज्या समाजातून आलोय, योगायोगानं तुम्ही किंवा मी ज्या समाजातून आलोय, तो सत्ताधारी समाजाचेच प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. रावसाहेब दानवे सुद्धा त्याचेच प्रतिनिधी आहे. हा माज आहे जातीचा. त्या आविर्भावात रावसाहेब दानवे बोललेले आहेत. आणि भाजपमध्ये जिथं पॉलिटिकल मायनॉरिटी मुख्यमंत्री आहे, तिथं रावसाहेब दानवेंना आपण काहीतरी वेगळ्या आविर्भावात बोललं पाहिजे. आपण काहीतरी वेगळ्या समाजाचे प्रतिनिधी आहोत, सत्ताधारी समाजाचे प्रतिनिधी आहोत, या आविर्भावात ते नेहमी बोलतात. आणि कालचं वक्तव्य त्यांनी तसंच केलेलं आहे. ज्या समाजाचा मेजॉरिटी आज शेतकरी, बहुजन शेतकरी हा आज सरकार पुढे कर्जमाफी मागतोय, तुम्ही रावसाहेब दानवेंचं असं समर्थन करू नका. मला एका गोष्टीचं सांगा तुम्ही आशिष, रावसाहेब दानवेंची मागच्या 35 वर्षाची शेतकरी कुटुंबातली तपश्चर्या आहे. म्हणूनच त्यांची नैतिक जबाबदारी जास्त आहे. विजय झालेला, त्यांची नैतिक जबाबदारी जास्त आहे. 35 वर्ष तुम्ही केलं काय? बोललो नाही आशिषजी, आपण बोलत असताना मी बोललो नाही, मला पूर्ण बोलू द्या. मी बोलत असताना तुम्ही टोकलं तर त्याला अर्थ राहणार नाही. हे बघा राम कदम, हे भाषिक लहेजा, शब्दछंद हे मान्य करणार नाही. आणि आता रावसाहेब दानवेंच्या पाठीमागे उभं राहण्याची जी अहमिका सुरू झालेली आहे, खोटं समर्थन देऊन, तेही मान्य करणार नाही. ते चुकले, त्यांनी माफी मागितली, ठीक आहे, पण पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा अपमान झालेला आहे. मुळामध्ये आशिषजी हा काही मुळामध्ये शेतकऱ्यांचा उद्देशून हा शब्दप्रयोग नाही. हा कार्यकर्ते, आमचा परिवार आणि आमचे अध्यक्ष, आमच्या परिवारातला हा शब्दप्रयोग आहे. हेच जर तुम्ही समजून घेणार नाही, साले हा शब्द सोडून द्या. मी तुम्हाला तेच म्हणतोय, साले हा शब्द सोडून द्या. तुम्ही साले हा शब्द सोडून द्या. त्याच्या आधी जे काही बोललेले आहेत ना, की शेतकऱ्यांना कसं तुम्ही पटवलं पाहिजे, त्यांना कसं सांगितलं पाहिजे, आणि तुम्हीच कार्यकर्ते जर का शेतकऱ्यांचं रडगाणं गायलात तर मग आपण त्यांच्यासमोर कसं जायचं, ही जी काही मानसिकता आहे त्याला आक्षेप आहे. आशिषजी काय चुकीचं बोलले सांगा बरं. काय म्हणाले ते म्हणाले तुरीच्या खरेदीवर तुम्ही बोलू नका, तूर खरेदी सोडून द्या. का ते रडतातच नेहमी. अरे शेतकरी नेहमी रडतात म्हणजे काय? शेतकरी नेहमी रडतात म्हणजे काय? शेतकऱ्यांविषयी नाहीये, ते विरोधी पक्षाविषयी आहे. ते विरोधी पक्षांविषयी आहे. नाही आजपर्यंतच्या कालखंडामध्ये खोट्या गोष्टीचं समर्थन करू नका. भारतीय जनता पार्टी सरकारनं केली. आजपर्यंत सगळ्यात जास्त तुरीला भाव भाजपच्या सरकारनं दिला. असं कसं सांगताय तुम्ही? काही नको ते लॉजिक लावू नका. गोष्टी करायच्यात. एक मिनिट, सर्वात जास्त उत्पादन झालंय आशिषजी. आपण ना मान्सून चांगला आलाय. आशिषजी आपण चर्चेमध्ये एक करू. एक तर आशिषजी आपण चर्चेमध्ये एक करूया. तुम्ही बोलत बरं ठीक आहे, तुम्ही भाव दिला ना, बोला. मी रमेश जाधवांकडे जाणार आहे. ते तुरीचं सगळं खरेदीचं तुमचं गौड बंगाल उघड. आता निदान आशिषजी
आशिषजी निदान 2 मिनिटं तरी सलग हो बोलू द्या. घ्या, बोला बोला. प्रत्येक वाक्यात जर तुम्ही मला कापलं तर काय मी हे करणार. मला सांगा, आजपर्यंतचा जो काही आपण इतिहास पाहिला तर सगळ्यात अधिक तुरीचा भाव हा देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलाय की नाही दिलाय? मान्य करावा लागेल तुम्हाला, दिलाय. आतापर्यंत इतर सरकारानं फक्त 20,000 टन तुरीची खरेदी केली. भाजपचं सरकार 5 लाख टनाची तुरीची खरेदी करते. मी याच्यामध्ये काय आविर्भाव एवढाच आहे की आम्ही जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न करतोय, हे तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि दानवे साहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतायत की सरकारच्या योजना तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या घरी कशा पोचवा, हे आमच्या परिवारातलं मार्गदर्शन आहे. आमच्या अध्यक्षांनी आम्हाला कसं सांगावं हे काही आम्हाला इतर पक्षांनी परिवारातलं मार्गदर्शन आहे ना, कोण नाही म्हणतंय, पण तुम्ही शेतकऱ्यांविषयी नीट तर बोला. ज्या व्यक्तीची 35 वर्षाची राजकीय तपश्चर्या आहे ती व्यक्ती स्वप्नात तरी शेतकऱ्यांविषयी असं विधान करेल? अरे मग अजित पवारांच्या वेळेस ही तुमची मानसिकता कुठे गेली होती? अजित पवार जेव्हा बोलले होते तेव्हा सगळे भाजपवाले तुटून पडले होते. तेव्हा अजित पवार आणि त्यांचा पक्ष ओरडून हेच सांगत होता की ते बोली भाषेत बोललेले आहेत, ते त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोललेले आहेत. तेव्हा माझ्या सकट अख्खा मीडिया, तुम्ही सगळे विरोधक अजित पवारांवर आपण तुटून पडलो होतो. अजितदादांविषयी, राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी ते त्यांचं विधान होतं. दानवे साहेबांचा हा शब्द आहे, ज्या शब्दाच्या बाबतीत आपण आक्षेप घेतलाय. हे कुठलं लॉजिक आहे चित्राताई? अजितदादांचं विधान होतं, यांचा शब्द आहे, हे काय चाललंय? नाही, विधान फरक आहे ना. नाही राम कदम असं नाही. या ठिकाणी शब्दावरून, या ठिकाणी वाद एवढाच आहे. तुमचं म्हणणं आहे शिवी आहे आणि माझं म्हणणं आहे मराठवाड्यात तो रूढ अर्थानं वापरला गेलेला शब्द आहे. हाच तर फरक. तुम्ही नवा पायंडा पाडताय जो भल्याभल्यांना चक्रावून टाकणार आहे. नवा पायंडा नाहीये. बरं ठीक आहे, तुमचं ऐकलं चित्राताई वाघ. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा आजही आम्ही प्रसार माध्यम निषेधच करतो आहोत. आणि तेव्हा राजकारण्यांनी किंवा विरोधकांनी अजित पवारांवर जी टीका केली ती समर्थनीय आहे. अजित पवारांचं तेव्हा चुकलंच होतं आणि त्याबद्दल लोकांनी त्यांना घालवलं. तुम्ही पण सत्तेवरून गेलात, पण आज रावसाहेब दानवे जे बोलले आणि त्याचं जे लंगडं समर्थन राम कदम करतायत ते पटतं का? खरं तर गेल्या 2.5 वर्षांपासून त्यांचा फंडाच आहे खोटं बोला, रेटून बोला. तर त्याच्यामध्ये त्यांची भूमिका ते बरोबर वठवतायत असं मला इथे म्हणायचं आहे. नैतिकता आणि म्हणजे राष्ट्रप्रेमाचे धडे देणारं भारतीय जनता पार्टी. दानवे आज बोललेत हे काय पहिल्यांदा झालेलं नाही आहे. याच्या आधी आठवत असेल एकनाथ खडसे मोबाईल रिचार्जच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना बोलले होते. एकंदरीतच यांची जी सगळी बोलीभाषा आहे, या जर सगळ्या गोष्टी बघितल्या, मला असं वाटतं की तुम्ही आज राम कदमांचं अभिनंदन करायला हवं याच्यासाठी की ते म्हटलेत तरी की ते साले म्हणालेत म्हणून. बाकीचे जे प्रवक्ते अहो साले नाही सारे म्हटले. आणखीन इकडची तिकडची जी सारवासारव केली, निदान यांनी हे तरी कबूल केले की नाही आमचे प्रदेशाध्यक्ष हे बोलले. आज ज्या या सगळ्या गोष्टी की फक्त एक असं झालंय की सगळं बोलायचं आणि नंतर म्हणायचं मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा, 35 वर्षाची तपश्चर्या, हे सगळं म्हटलं म्हणजे तुम्हाला लायसन्स दिलंय का वाटेल तसं बोलायचं? तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना बोललेला आहात, तुम्ही या राज्याच्या अन्नदात्याचा अपमान केलेला आहे आणि त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्याची तुम्हाला चाड असली पाहिजे. आता घेतला राम कदमांनी आमच्या अजितदादांचा मुद्दा. अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि जोपर्यंत त्यांनी आत्मक्लेश केलं तो आशिषने काढला. बोलू द्या मला जरा. आता तुमचा राम कदम अजित पवारांचा मुद्दा मी मुद्दावून काढलाय, कारण त्यावेळेला तुम्हीच होतात आघाडीवरती. बरोबर आहे, मला पण स्पष्टीकरण देण्याची संधी. आम्ही तुटून पडलो होतो आणि त्याच्याबद्दल आणि त्याच्यासाठी अजितदादा बाजूला झाले. आहे का तुमच्या दानवेंची हिंमत? तुमच्या इतर लोकांची हिंमत आहे जे जे काही वक्तव्य केले ते परिचारक ज्या पद्धतीने बोलतायत? आज मी वाचलं कुठेतरी की गुजरातच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा तिथं विमानामध्ये गोंधळ घालतोय दारू पिऊन विमानतळावरती. काय मध्य प्रदेशचा कुठला मंत्री आहे, कृषी मंत्री, त्याचा जावई रेल्वेमध्ये लोकांना छळतोय. हे यांची काय आहे मानसिकता, नक्की काय आहे मला तुम्ही सांगाल का जरा? आणि अजितदादांच्या वेळेला अजितदादा बाजूला झाले होते आशिषजी, आणि यांचं आता काय, यांची भूमिका काय आहे हे यांनी आता इथं स्पष्ट करावं. ज्या पद्धतीने खरं तर या प्रवक्त्यांची आणि यांच्या पक्षातले जे जे लोक चॅनलवर आम्ही बघतोय 2-3 दिवस जे काही चाललंय, कीव येते यांची की किती म्हणजे कुठली बाजू काय सावरायची. ज्या पद्धतीने ते बोललेत त्याचा निषेधच आहे. आणि ज्या आता कुठलाही पक्ष असू दे, पक्षाच्या पलीकडची ही भूमिका आहे. ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट झालेली आहे, शेतकऱ्यांची मुलं आज त्यांच्या घराच्या बाहेर कुठे आंदोलनाला बसलेली आहेत. संपूर्ण आज राज्य जे आहे ते पेटून उठलेलं आहे. यांची मानसिकता जी आहे, मगाशी चांदूरकर साहेब म्हणाले ते अगदी बरोबर आहे की सरकारचं जे मनामध्ये आहे तेच
दानवे जे आहेत ते बोलून दाखवते. आज आता तुम्ही म्हणालात की ॲग्रोवनचे इथे आता उपस्थित होणारे या रमेश जाधव, त्यांचा ब्लॉग मी वाचला मगाशी, त्यामध्ये अगदी बरोबर आहे की सगळा घोळच आहे. उत्पादन टनामध्ये आणि खरेदी क्विंटलमध्ये. आणि त्याच्यामुळे नक्की काय आहे, आता पूर्ण राज्यामध्ये आज म्हणतात अंदाजे 10 लाख टन तूर शिल्लक आहे. आज वाशिमचं बघितलं 7च्या बातम्यांमध्ये, तिथं पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला, लोक टोकन घेण्यासाठी मारामारी चालली आहे. ही आज राज्याची अवस्था आहे. 1 लाख टन जे आहे ते राज्य सरकार घेणार आहे. 1 लाख टन काहीतरी आत्ताच घोषणा केली आहे की केंद्र कृषी मंत्रालयाच्या इथं, आणि बाकीच्या 8 लाख टनाचं काय करणार आहेत, त्याचं उत्तर काय? रमेश जाधवांनाच विचारणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता मी अजित सावंत यांच्याकडे जातो. अजित सावंत, ज्या पद्धतीनं पहिल्यांदा हे का सांगतोय की गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये विरोधक सुद्धा डोळ्यात तेल घालून बसले होते की असं काहीतरी कोलीत मिळू देत की हे सरकार हादरेल, आणि ते कदाचित रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याच्या रूपात मिळालंय असं आता काँग्रेस राष्ट्रवादीला तरी निदान वाटतंय. म्हणजे संघर्ष यात्रा काढून जेवढं यश हे विरोधकांना मिळालं नाही, तेवढं यश हे रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यात दिसतं आहे, अशी परिस्थिती आहे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यासाठी आता धोक्याची घंटा आहे. कारण पहिल्यांदा सरकारच्या विरोधात इतकी मोठी निदर्शनं सर्व थरातून होत आहेत. अजित सावंत, आशिष, जे आपण जे म्हणताय की अशी एक मोठी संधी विरोधकांना प्राप्त झाली आहे वगैरे, गेल्या 2.5 वर्षातला सगळा कारभार बघितला तर मला असं वाटत नाही की ही मोठी संधी आहे. तो कारभार हीच एक मोठी संधी आहे. कारण सुधाकर परिचारकांनी वक्तव्य केलं, नंतर आणखीन ह्यांचे जे सगळे लग्न सोहळे आपण बघतोय, एका बाजूला लोकसभेमध्ये बिल आणायचं की 200 लोकांमध्येच विवाह झाला पाहिजे, 2 लाखांमध्येच झाला पाहिजे, आणि ह्यांचे सगळे अगदी दानवेंच्या मुलांपासून संजय काकडे आणि सुभाष देशमुखांच्या मुलांपर्यंतचे सोहळे. अर्जुन खोतकरच्या मुलीचा साखरपुडा आंबी व्हॅलीत झाली, ज्या आंबी व्हॅलीच्या जप्तीचे आदेश कोर्टाने दिले. आशिषजी, काय आहे, प्रत्येक दिवशी ह्यांचा सत्तेचा माज, ह्यांचा उन्माद हा दिसून येतोय. त्यामुळे ही एकमेव संधी आली आहे, विरोधकांना मिळाली असं मानायला का मी तयार नाही. 2.5 वर्षातला प्रत्येक दिवस ही एक विरोधकांसाठी संधी होती, आणि देशात ज्या मतदारांनी ह्यांना मतदान केलं त्यांच्या त्या मतदारांच्या डोळ्यात अंजन घातलेला असा हा प्रत्येक दिवस होता. प्रश्न असा आहे की आता मी मगाचपासून आपला आणखीन राम कदम यांचा वाद मी रंगलेला पाहिला. दानवे असं बोलले, त्याने आपली लायकी दाखवली, हे सगळं झालं. आता दानवे बोलले की नाही, काय बोलले, हे आता आपण चर्चा करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्याचे दानवे बोललेच आहेत, ते बोललेच आहेत. त्याच्यामधून त्यांची लायकी, त्यांची वृत्ती, त्यांची संवेदनशून्यता ती सगळी स्पष्ट झाली आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्या दिलगिरीमध्ये सुद्धा संवेदनशून्यता दिसते. प्रश्न असा आहे की मुळात हे जे दिसतंय की हमी भाव जो शेतकऱ्याला द्यायला पाहिजे किंवा शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला पाहिजे, त्याच्यापासून हे सरकार पळून जात आहे. आणि आम्ही हमीभाव देत असलो तर ती एक भीक देतोय किंवा कुठले तरी मोठे उपकार करतोय असा दाखवण्याचा प्रयत्न जो सरकारचा आहे तोच त्याच्यामधून दिसून येतं असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या दृष्टीने महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते कर्जमाफीचा प्रश्न महत्त्व आहे. कर्जमाफी मुख्यमंत्री अजून उत्तर प्रदेशचा अभ्यासच करतायत. प्रश्न विचारला की नाही आम्ही उत्तर प्रदेशचा अभ्यास करणार आहोत. हमी भावाच्या बाबतीमध्ये तीच मगाशी चित्राताईंनी अतिशय चांगलं, पण थोडासा तो कट झाला मुद्दा, की 10 लाख टन तूर महाराष्ट्रामध्ये पडून असताना मुख्यमंत्री अगदी छाती पुढे काढून म्हणतात की 10 लाख क्विंटल तूर मी खरं येत्या काही दिवसामध्ये आम्ही खरेदी करणार आहोत. अहो 10 लाख क्विंटल टन म्हणजे ते फक्त 10 लाख तूर म्हणाले. त्याच्यात गंमत अशी आहे की 10 क्विंटल म्हणजे 1 टन. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कळत, शेतकऱ्यांना सगळं कळते, कळत नाही ते हुशार लोकांना, मध्यमवर्गीयांना, शहरातल्या लोकांना हा क्विंटल आणि तूरचा क्विंटल आणि टनाचा फरक कळत नाही. शेतकऱ्यांना कळतो बरोबर. माझा मुद्दा असा आहे की दानवेनी तो जो ती शिवी वापरली, जो शब्द वापरला, त्याचा शब्दच्छल करण्यापेक्षा ही जी वृत्ती दिसून येते की शेतकऱ्यांना हमीभाव देण्याला आम्ही बांधील नाही किंवा आम्ही देण्याची आवश्यकता नाही, शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही, ही जी वृत्ती दिसून येते आहे त्या वृत्तीचा निषेध जास्त होणं गरजेचं आहे. नाहीपेक्षा आपण सोशल मीडियावरती येत आहे दानव्याने कमावलं आणि दानव्याने गमावलं. आता याचा अर्थ काय? म्हणजे फडणवीस कमावत आहेत आणि दानवे घालवत आहेत असा अर्थ होतो. त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरी बाब समोर येत आहे की ह्या सरकारमधला जो अंतर्गत संघर्ष आहे, ज्या संघर्षामध्ये मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन म्हणतात की संवाद यात्रा काढा, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटा, हे करत असताना अशा तऱ्हेचा अपशकून मुद्दाम काही पक्षांतर्गत गटांकडून केला जातोय का? हा सुद्धा एक आहे का? कर्जमाफी म्हणून आणि
हमी भावाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून मुद्दामी असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हो, दानवेंची जी क्लिप आहे ना ती बबन लोणीकर आणि दानवे यांच्या वादातून पुढे आलेली आहे. कारण बबन लोणीकरांनी दानवेंना आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलावलं आणि त्यांचा कार्यक्रम केला अशी चर्चा फोडणी लावून सध्या सांगितली जाते. आणि एक गोष्ट नक्कीच आहे, संघर्ष यात्रेला जो प्रतिसाद मिळाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या, त्याच्यामुळे हे सरकार हादरलेलं होतं, हादरलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला मानायलाच पाहिजे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता संवाद यात्रा काढणार, बांधावरती पोचणार, हे जे सगळं सुरू झालं आणि त्या पार्श्वभूमीवर हे विधान होत आहे. आणि त्या विधानातून सत्तेचा मस्तवालपणा दिसतोय की आम्ही शेतकऱ्यांना काही द्यायला बांधील नाही तरी रडतात चालेल, म्हणजे आम्ही देतोय तरीही रडतात चालेल. ही वृत्ती, अरे तुम्ही देताय ते काय तुमच्या खिशातले देताय का तुमच्या घरातले देताय? अरे शेतकऱ्याला या राज्याच्या अन्नदात्याला, मगाशी चित्राताई म्हणाल्या तसं, अन्नदात्याला सांभाळणं, त्याचं रक्षण करणं, त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणं, तो आत्महत्या करणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं, हे मायबाप सरकारचं काम आहे. आम्ही तुम्हाला मायबाप सरकार म्हणतो. नसाल तुम्ही मायबाप सरकार तर खुर्च्या खाली करा. त्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की ह्या सगळ्या रावसाहेब दानवेंच्या प्रकरणामधून हमी भाव आणि कर्जमाफी शेतकऱ्याची, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवनाचं रक्षण आहे, शेतकऱ्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्या प्रश्नांबद्दल काय याच्यावरची चर्चा ही जास्त झाली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. प्रश्न तोच आहे की आम्ही इतकं शेतकऱ्यांना देतो तरी ते रडतात. यातनं वृत्ती दिसलेली. आणि शेतकऱ्यांना काय दिलं? त्यांना नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे दिले, त्यांना तुम्ही कर्जमाफी दिली, त्यांना आणखीन काही मदत दिली, त्यांना तुम्ही सांगताय 9,000 कोटीचं पॅकेज दिलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि एवढं करून सुद्धा आत्महत्यांचा दर भाजप सरकारच्या काळात हा वाढता आहे. आत्महत्यांचं लोन हे पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरपर्यंत चाललेलं आहे, जे गोंदियापासून सुरू झालं आहे. त्यामुळं सगळीकडं अशी परिस्थिती हवालदिल असताना जर का सरकारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीनं बोलत असतील तर ते शेतकऱ्यांच्या जिवारी लागणारच. ते लागलेलं आहे. आणि म्हणूनच मग त्यांची जीभ कापा, त्यांना काळं फासा, बक्षिसं घ्या, अशी स्पर्धा सुरू झालेली आहे. आपण ब्रेकनंतर रमेश जाधव जे पत्रकार आहेत आणि त्यांचा जो तूर खरेदीचं त्यांनी एक गौडबंगाल उघडं पाडलेलं आहे त्याविषयी त्यांना विचारणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. रावसाहेब दानवेंच्या प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय का? 69% लोक म्हणतायत होय, रावसाहेब दानवेंच्या प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय आणि तो पडता कामा नये. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा नाहीसा होतो, आत्महत्यांचा दर बऱ्याच प्रमाणात कमी होतो. हे अभ्यासातून पुढे आलेलं आहे. त्याला कर्जमाफीचं सलाईन देणं हे गरजेचं आहे. विशेषतः 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना तरी हा न्याय द्या असे सगळे सांगतायत, तरी सरकार ऐकत नाही. सरकारनं रावसाहेब दानवेंच्या निमित्तानं हे प्रायश्चित्त करावं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी माफक अपेक्षा सर्व थरातून व्यक्त होते. आपण ब्रेकनंतर पुन्हा ही चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला फोनलाईनवरनं. पत्रकार रमेश जाधव आहेत ॲग्रोवनचे आपल्यासोबत. रमेश जाधव, तुमच्याबरोबर जो अनुभव आलेला आहे की तुम्ही एक चांगली बातमी किंवा लेख लिहिलेला आहे की तूर खरेदीचा फियास्को का झाला तर नियोजन कळलं नाही. इस्टिमेट दिलं गेलं होतं की नेमकं तुरीचं उत्पादन किती होणार आहे, त्या मानानं खरेदीसाठी तेवढी तजवीज झाली नाही, तेवढ्या उपाययोजना झाल्या नाही, म्हणून हे दिवस आले. यावरती तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो तुम्ही आज ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केलेला आहे. महाराष्ट्राला तो अनुभव ऐकायचा आहे. रमेश जाधव, नमस्कार. अनुभव तसा तो अनौपचारिक अनुभव आहे. आम्ही तुरीच्या प्रश्नावर पहिल्यापासून कव्हरेज करतोय आणि रावसाहेब दानवेंचं वक्तव्य असेल किंवा राम कदम जी भूमिका मांडतायत किंवा खुद्द मुख्यमंत्री जी भूमिका मांडतायत, ह्या सगळ्यांची भाषा वेगळी असली तर त्यातलं सूत्र कायम आहे. त्यांचं सूत्र काय आहे की ह्या वर्षी भरपूर पाऊस झालाय, भरपूर उत्पादन आलेलं आहे, त्याच्यामुळे हे संकट निर्माण झालंय आणि ह्याच्यामध्ये सरकारची चूक नाहीये आणि आम्ही यावेळेस विक्रमी तूर खरेदी केली, अशा पद्धतीने ते बाजू मांडतायत. आणि केंद्र सरकारने जी मुदत दिलेली होती ती मुदत आता संपली, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालाय, अशी लंगडी बाजू ते मांडतात. त्याच्यातली वस्तुस्थिती काय आहे की
गेल्या वर्षी 200 रुपये किलो तुरीची डाळ झाली, त्याच्यामुळे सरकारच्या तोंडचं पाणी पळालेलं होतं. खुद्द पंतप्रधानांनी सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्ही ह्या वर्षी कडधान्यांचं पेरा वाढवा, उत्पादन वाढवा. हमीभाव पण थोडासा होईना वाढवला आणि 5,050 वर नेऊन ठेवला. शेतकऱ्यांनी जास्त खर्च केला, निसर्गाने पण साथ दिली आणि यंदा तुरीचं विक्रमी उत्पादन झालं. आता तुरीचं उत्पादन वाढवावं हे सरकारचं अधिकृत धोरण होतं. त्याच्यामुळे आता उत्पादन वाढलं, त्याच्यामुळे हे संकट निर्माण झालं अशी सबब सांगता येणार नाही. परंतु सरकारचं अपयश झाकण्यासाठी ते ही सबब पुढे करतायत. आणि ज्यावेळेस आपल्याला कळालेलं होतं की उत्पादन वाढणार आहे, आता दुसरी एक लंगडी सबब काय सांगतो, राज्याचे पणन मंत्री असं सांगतायत की वाढीव उत्पादनाचा अंदाज आलेला नव्हता. हे साफ खोट आहे. सप्टेंबर महिन्यामध्येच यावर्षी विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आलेला होता. कारण तुरीचं पीक हे 8 ते 9 महिन्याचं असतं. ते काही एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये तुम्हाला अंदाज आला असं होत नाही. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्हाला वाढीव उत्पादनाचा अंदाज आलेला होता तर तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले किंवा तयारी केली, तर ह्या आघाडीवर सरकारचं अपयश हे ठळकपणे दिसतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवलेलं आहे आणि उत्पादन वाढवल्यानंतर सुद्धा शेतकरी अडचणीत नेमका कशामुळे आलेला आहे. हा उत्पादन वाढवल्यामुळे केवळ अडचणीत आलेला नाहीये. कारण खुद्द राधामोहन सिंग जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांनी राज्यसभेमध्ये सांगितलं की यावर्षी जरी विक्रमी उत्पादन झालेलं असलं तरी देशाची गरज भागून उरेल इतकं ते उत्पादन नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आयात करण्याशिवाय पर्याय राहणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला आयात ही करावीच लागणार आहे. त्याच्यामुळे सध्या या प्रश्नाचं खापर हे उत्पादन वाढीवर म्हणजे पर्यायाने शेतकऱ्यांवर फोडण्यात काही अर्थ नाही. सरकारने त्यावेळेस एक महत्वाचे डिसिजन घ्यायला पाहिजे, ते घेतले नाहीत. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आयात. अजून सुद्धा तुरीची आयात सुरू आहे. आता राम कदमांनी याचं स्पष्टीकरण द्यावं की परदेशामधून आपण अजून सुद्धा जी तूर आयात करतोय ती कुठल्या भावाने करतोय. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला 3,500 ते 4,000 रुपये क्विंटल दर मिळतोय आणि परदेशातली तूर ही आपण 9,000 करतोय की 10,000 करतोय, त्याचा खुलासा सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून राम कदमांनी करावा. त्यातला दुसरा जो मुद्दा आहे तो निर्यातीचा. 10 वर्षापूर्वी देशामध्ये दुष्काळ पडला होता, त्यामुळे कडधान्याचं उत्पादन खूप कमी झालेलं होतं. तेव्हा आपण कडधान्यांची निर्यात करण्यावर बंदी घातलेली आहे. आता आज शेतकरी वाढीव उत्पादनामुळे विक्रमी उत्पादनामुळे अडचणीत आलेला आहे, तरी सुद्धा आपण निर्यात होऊ देत नाही. ती निर्यात बंदी कायम आहे. ह्याचं काय लॉजिक राम कदम किंवा मुख्यमंत्री किंवा रावसाहेब दानवे देणार आहेत. जर इथं तूर एक्सेस आहे, दर हमीभावाच्या खाली गेलेले आहेत, तर तुरीची निर्यात होऊ द्यायला पाहिजे होती. कारण आपल्या तुरीला जगभरामध्ये मागणी आहे. मग हा निर्णय का घेतला जात नाही. तिसरा मुद्दा आहे तो स्टॉक लिमिटचा. देशामध्ये तुरीचं एक्सेस उत्पादन होऊन सुद्धा स्टॉक लिमिट कायमच आहे. स्टॉक लिमिट तिप्पट वाढवण्याचा निर्णय मध्यंतरी झाला, परंतु स्टॉक लिमिट उठवलेली नाहीये. त्याचा अर्थ काय आहे की तुम्ही स्टॉक लिमिट उठवली नाही, निर्यात बंदी हटवली नाही, आयात रोखली नाही. जर हे 3 निर्णय झाले असते तर आज तुरीचे रेट हे किमान 6,000 रुपये क्विंटल राहिले असते. त्याचा अर्थ सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची जबाबदारी उचलावी लागली नसती. या आघाडीवर सरकार निवांत राहिलं, काही प्रयत्न केले नाहीत. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस दर हमीभावाच्या खाली गेले त्यावेळेस सरकारची ती जबाबदारी असते की ती सरकारी खरेदी करावी लागते. त्याच्यामुळे जाणवे किंवा बाकीची जी लोक म्हणतायत की ते सरकारने केलेले उपकार नाहीयेत. हे कायदेशीर सरकारवर बंधन आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही हमीभाव जाहीर करता त्याचा अर्थच असा असतो की बाजारभाव जर हमीभावापेक्षा जर खाली गेलेले असतील तर सरकार त्याची खरेदी करेल, ही त्याची हमी असते. त्यामुळे शेतकरी उत्पादन वाढवतो. सरकारी खरेदीचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे. कारण इतक्या प्रमाणावर सरकारी खरेदी जर करायची असेल तर त्यासाठी किती मोठी यंत्रणा लागेल, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, याची काहीही तयारी आपण केलेली नाही. रमेश जाधव, हेच तुम्ही तुमच्या लेखातून सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला. तो तुम्ही मांडला लेख, तो लेख छापून आला, त्यावरती उत्स्फूर्त प्रतिक्रिया आल्या आणि लोकांना कळलं की यामागचं गौडबंगाल काय आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातनं एका अधिकाऱ्यानं तुम्हाला फोन केला आणि नेमकं तुम्हाला समज वजा सूचना काय केली. समाजवादी सूचना नव्हती. तुरीवरचे जे लेख माझ्या अग्रवणमध्ये आले आणि सकाळी सप्तरंग पुरवणीमध्ये आले, तर त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री अप्रोच आहे तर मुख्यमंत्री हा प्रश्न शेतकऱ्यांना ऍड्रेसच करत नाहीयेत. ते शहरी मतदार डोळ्यासमोर ठेवूनच आपली बाजू मांडतायत. मुख्यमंत्र्यांचा पूर्ण अप्रोच असा आहे की या वर्षी आम्ही विक्रमी तूर खरेदी केलेली आहे, आतापर्यंत इतिहासात जेवढी खरेदी झालेली नाही तेवढी आम्ही खरेदी केलेली आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय, असं ते शहरी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून जी काही कॅम्पेन राबवली त्या कॅम्पेन मधले जे फॅक्च्युअल मिस्टेक्स आहेत किंवा त्यातले जे टॉल क्लेम्स आहेत
ते मी खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता लेखामधून आणि बातम्यांमधून. तर मला सेल्स टॅक्स मधला एका ऑफिसरचा फोन आला होता, तो मुख्यमंत्री कार्यालयातला अधिकारी नव्हता. तर त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की तुमचा लेख वाचला, तो लेख मला खूप आवडला आणि सरकारचं खरोखरच यावेळेस तयारी कमी पडली, सरकार खरोखरच त्याच्यामध्ये कमी पडलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली, हे खरं आहे. परंतु तुम्ही मुख्यमंत्र्यांना खूप झोडपून काढले, ते मात्र चुकीचं आहे. कारण मुख्यमंत्री आता प्रयत्न करतायत की सरकारची जी चूक झाली आणि मुख्यमंत्र्यांची जी टीम आहे, त्यांची जी म्हणजे मंत्री आहेत, त्यांची जी चूक झाली ते निसरण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री प्रामाणिकपणे करतायत. त्याच्यामुळे त्यांनी आता सांगितलं की 10 लाख क्विंटल तूर आम्ही खरेदी करणार आहे. याचा अर्थ जी काही शिल्लक तूर आहे ती सगळी जर तूर खरेदी होणार आहे तर मग याच्यामध्ये इश्यू उरतो कुठं? त्याच्यामुळे मग तुम्ही टीका कशाला करता? तर त्यातला तो मुद्दा आहे की आणि मग त्या बोलण्याच्या बाबत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री कार्यालयातली काही मंडळी तुझ्यावर नाराज आहेत की बाबा हे मुख्यमंत्र्यांना खूप झोडपून काढलं जाते किंवा सरकारची म्हणून जी काही भूमिका मांडली जाते ते खोडून काढण्याचा प्रयत्न होतो. ठीक आहे रमेश जाधव, ही तुमच्या कामाला पावती समजा. तुम्ही पत्रकाराच्या विरोधक वाढले की समजायचं आपण चांगलं काम करतोय आणि खास करून जे सत्ताधारी पक्षातली लोक आहेत ती जेव्हा तुमच्यावरती डाफरतात तेव्हा समजायचं की आपण चांगल्या दिशेने काम करतोय. तुमचं अभिनंदन, तुम्ही चांगली बाब उजेडात आणली आणि लोकांना सांगितलीत. महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी थेट जातोय राम कदम यांच्याकडे. राम कदम, रमेश जाधव यांनी जे प्रश्न उपस्थित केली त्याची उत्तरं आता तुम्ही द्या. आयात तुरीची सुरूच आहे, ती का बंद करत नाही? कडधान्यांची निर्यात जिला बंदी आहे ती तुम्ही का उठवत नाही? स्टॉक लिमिट जी आहे ती तुम्ही का ठेवताय, ती का उचलत नाही? या 3-4 प्रश्नांची जर का सोडवणूक केली तर शेतकऱ्यांचे हाल होणार नाही. त्यांचा जो तुरीचा हमीभाव आहे तो 6,000 रुपयांपर्यंत जाईल. आणि तुम्ही जेव्हा दावा करता की आजवरचा सर्वात जास्त 5,050 रुपये हमीभाव आम्ही देतोय, पण कधी खरेदी झाली? मागच्या महिन्यात. चुकारे होत आहेत पुढच्या महिन्यात. अरे त्या शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळत नसतील तर त्याचा कर्जाचा बोजा वाढतो ना. राम कदम. आशिषजी, सर्वप्रथम या ठिकाणी अगोदर जे पत्रकार रमेश जाधव यांनी ज्या काही भूमिका मांडल्या त्यातल्या काही चांगल्या सूचना आहेत, त्या चांगल्या सूचनांबद्दल मी निश्चितपणे जाहीरपणे त्यांचे आभार मानतो, अभिनंदन व्यक्त करतो. आणि मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना नेमका कोणाचा फोन गेला वगैरे त्यांनी जरी सुस्पष्ट केलं नसलं तरी देखील मुख्यमंत्री कार्यालयातून देखील त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलेल्या सूचनांबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं. हे त्यांच्या विधानातून देखील आलं, हेही आपण पाहिलं आहे. मुळामध्ये एक लक्षात घ्या की रमेश जाधव तर चांगले पत्रकार आहेत, पण सर्वसामान्य माणसाने देखील काही चांगल्या सूचना केल्या तर आमचं केंद्र सरकारसुद्धा आणि राज्य सरकारसुद्धा त्या सूचनांचं स्वागत करतं. राहिला प्रश्न तुमचा स्पेसिफिक आहे, तुरीचा भाव आत्तापर्यंत सगळ्यात जास्त दिला, हे जे मगाशी मी म्हणालो, अशी जी ती वस्तुस्थिती आहे. 2013चे भाव बघा, 14चे भाव बघा आणि आताचे भाव बघा. राम कदम, हमी भाव हे दरवर्षी ठरतात. मान्य आहे की जो भाव दिला भाव बघून ठरतात. ऐका, त्याच्या सरकारची पुण्याई नाहीये ती, सरकारचं कर्तृत्व नाहीये की आम्ही एवढा हमी भाव देतो तेवढा भाव ठेवतो. अरे बाजार अनेकदा मेहरबानी तर नक्कीच नाहीये. अनेकदा त्याच्याही पेक्षा कमी. एक मिनिट आशिषजी, विषय हा मेहरबानीच्या पलीकडचा आहे, विषय हा संवेदनशीलतेचा आहे. शेतकरी बळीराजा आहे आणि शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे ही भाजपच्या सरकारची, देवेंद्र फडणवीस सरकारची केंद्रस्थानी भूमिका आहे. मुद्दा लक्षात घ्या. हे तुम्हाला नाकारता येईल का? आत्तापर्यंतचा सगळ्यात अधिक भाव देवेंद्र फडणवीस सरकारनं दिला, नाही नाकारता येणार. हे तुम्हाला नाकारता येईल का? आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त खरेदी देवेंद्र फडणवीस सरकारने केली, नाही नाकारता येणार. उत्पादन झाल्यावरती खरेदी करावंच लागेल ना, सरकार कुठलंही असू दे. आयात का बंद सरकारी यंत्रणा ते खरेदी करेलच आणि करावीच लागेल. निश्चितपणे लोकांच्या मागे सरकार उभं राहणार नाही तर काय सरकारच्या मागे लोक उभे राहतील का? सरकार सर्व लोकांचंच म्हणून सरकार असतं ना. आणि सरकार नाही, सगळ्या लोकांचंच म्हणून सरकार असतं. पण अगोदरच्या कालखंडात सुद्धा जी खरेदी झाली फक्त 20,000 टन झाले. 20,000 टन बघा आणि 5 लाख टन बघा, हा फरक तर समजून घ्या.
तर त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत की केलं ते अजून चांगलं केलं पाहिजे, या तुमच्या भूमिकेशी मी सहमत आहे. आणि जे त्यांनी आयात निर्यात या संदर्भात त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, निश्चितपणे त्या बाबतीमध्ये केंद्र सरकार ज्या चांगल्या सूचना आहेत एकंदरीतपणे बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या बाबतीमध्ये योग्य ते पाऊल सरकार उचलेल. पण सरकारनं या कोणत्याही बाबतीमध्ये तुरीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं देवेंद्र फडणवीस साहेब करतायत, हे आपल्या सगळ्यांना मान्य करावंच लागेल. ठीक आहे, मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे, माझं काही कंपल्शन आहे. पण ब्रेक नंतर मी सर्व पाहुण्यांना दोनच गोष्टी विचारणार आहे. एक, रावसाहेब दानवेंची राजीनामा एवढंच प्रायचित्त सरकारनं करावं का? आणि दुसरं म्हणजे रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याऐवजी प्रायश्चित्त म्हणून शेतकऱ्यांना जर का कर्जमाफी दिली भाजप सरकारनं तर ती चालेल का? ब्रेक नंतर पुन्हा भेटूया, पण त्याआधी आपला आजचा प्रश्न बघूया. रावसाहेब दानवेंच्या प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय का? 75% लोक म्हणतायत होय, रावसाहेब दानवेंच्या शिवी प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय यवतमाळला संतोष ढवळे यांच्याकडं. संतोष ढवळे, तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न आहे हो. तुमची शिवसेना सत्तेत सहभागी आहे आणि तुम्ही एल्गार पुकारलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी. आता शिवसेनेनं सुद्धा शिवसंपर्क दौरा आखलेला आहे. तिथं शिवसेनेचे नेते आता ठिकठिकाणाहून शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाणार आहेत. तुम्ही तुमच्या नेत्यांना काय सांगू पाहणार आहात? शेतकऱ्यांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काय सांगणार आहात? काय केलं पाहिजे त्यांनी? उद्धव साहेबांना सांगायची काय आवश्यकता नाही. उद्धव साहेब नेहमीच शेतकऱ्याच्या हिताचे निश्चित निर्णय घेतात. आम्ही जरी सत्तेत सहभागी असलो तरी पण शेतकरी आत्महत्या ज्या ज्या ठिकाणी झाल्या आहेत सर्वात प्रथम मदत शेतकऱ्याला ही शिवसेनेने केलेली आहे. आणि आमची मागणी, आम्ही सत्तेत जरी असलो शिवसेना, तर कर्ज माफीची मागणी आमची नाही, गुन्हेगाराला माफी दिली जाते. कर्ज मुक्तीची मागणी आमची आहे. संतोष ढवळे ऐका, तुमची कर्जमुक्ती काय की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, बरोबर? बिलकुल 100%. हा, आता ऐका पुढचं. आणि भाजपची कर्जमुक्ती काय आहे? कर्जमाफी द्या अशी नाहीये ती. त्यांचं असं म्हणणं आहे की लॉंग टर्म उपाययोजना करून त्याला कर्ज मागण्याची गरजच पडणार नाही अशी मुक्ती आम्ही देऊ. त्यामुळं कर्जमुक्ती वापरताना, हा शब्द वापरताना जरा जपून. भाजपचा अर्थ वेगळा आहे, शिवसेनेचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही असं म्हणा की शेतकऱ्याच्या 7/12 वरती जे कर्ज आहे ते काढा, त्याचा 7/12 कोरा करा, ही तुमची कर्जमुक्तीची व्याख्या आहे. बरोबर, 100%. बोला. 100% बरोबर आहे. आणि भाजप कसं आहे, बुद्धिजीवी आहे. हा. आणि जसं राम कदमजी आहे किंवा कोणते प्रदेशाध्यक्ष आहे, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि मग ते शिवी नाही म्हणून सांगायचं, दिशाभूल करायची, ते सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय हो. लोक प्रतीक्षा करते आता याच्यानंतर. पण लोकांना हेही लक्षात आलेलं आहे शिवसेनेचं वागणं, की एकीकडे विरोध करायचा, शेतकऱ्यांच्या मागं आहे असं सांगायचं आणि आपल्या मंत्र्यांचा लाल दिवा काही काढून घ्यायचा नाही, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडायला सांगायचं नाही, हेही लक्षात आलंय लोकांच्या. नाही, लोकांना माहिती आहे असं काही नाही आहे. असं नाही आहे. शेतकऱ्याच्या बाजूने शिवसेना आहे. आम्ही बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण, सतत लोकांची सेवा करणारे कार्यकर्ते आम्ही. तर ठीक आहे, उद्धव ठाकरेंनी याचा विचार करावा की आपले शिवसैनिक हे लोकांची सेवा करणारे आहेत, शेतकऱ्यांची सेवा करणारे आहेत. त्यांच्यासाठी तरी आता आपण निर्णायक निर्णय जाहीर करावा, नाही तर योग्य वेळ ही 2019 पर्यंत येणारच नाही. आम्हाला तर असंच वाटतंय. मी जातोय शेवटी चित्राताई वाघ यांच्याकडे. चित्राताई, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जो आहे तो मागे जातोय, आता तुम्ही संवाद यात्रा काढली, आता रावजी शेट्टींची स्वाभिमानी, हा तुमची संघर्ष यात्राही एवढ्या झालेल्या आहेत की ती नेमकी कोणाची कोणती हेही लक्षात नाही. या शेतकऱ्यांच्या यात्रांमुळे सुद्धा राजकारण होत आहे. नाही, मला नाही असं वाटत आहे आशिषजी. मला असं वाटतं की संघर्ष यात्रेचं हे यश आहे की सत्ताधाऱ्यांना संवाद यात्रा काढावी लागते.
ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये फिरून, मला वाटतं आता 4था टप्पा, शेवटचा जो टप्पा आहे तो आता 16 तारखेला चालू होईल, हे संघर्ष यात्रेचं फलित आहे की सत्ताधाऱ्यांना जाग आली आणि आता ते त्याच्या बरोबरीने संवाद यात्रा काढतात. मला आपल्या या शोच्या माध्यमातून रमेश जाधवजी यांचं खरंच कौतुक करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे की त्यांनी जे बिगर शेतकरी लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये जर काही ते या सरकारच्या बद्दल यांच्या घोषणा आणि यांची कथनी आणि करणीमधला जो फरक आहे तो त्यांनी तिथे स्पष्ट करून दाखवला. मन की बातमधून सन्माननीय पंतप्रधानांनी राज्य आणि केंद्र सरकारने प्रोत्साहित केलं शेतकऱ्यांना, तूर लावा, त्यामुळे तूर लावली गेली. आज जवळपास अंदाजे 10 लाख टन तूर आपल्याकडे शिल्लक आहे आणि याच्यामध्ये ज्या वेळेला उत्पादन होतं ते टनमध्ये आणि खरेदी मात्र क्विंटलमध्ये सांगितली जाते. मगाशी जो रमेश जाधवांनी प्रश्न विचारला त्याला अतिशय हुशार असे आमचे आमदार, सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते राम कदम हे उत्तर देऊ शकले नाहीत की आज 10 लाख टन उत्पादन आपल्याकडे आज शिल्लक आहे. 1 लाख टन राज्य सरकार घेणार, 1 लाख टन जे आहे ते कृषी मंत्रालयाकडे, बाकीच्या 8 लाख टनाचं काय होणार. आणि मला आठवतंय की एक 15-20 दिवसांपूर्वीच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी ही कबुली दिली स्वतः की आमचं नियोजन इथं चुकलेलं आहे. जर एवढं उत्पादन, विक्रमी उत्पादन जर तुरीचं झालं तर मग आयात करण्याची गरज काय होती, का तूर इम्पोर्ट केली गेली. आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांचं बघा, शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकऱ्यांच्या मुली आत्महत्या करतायत. आज तुम्ही बघताय की अक्षरशः शेतकरी नैराश्याच्या गर्तेमध्ये. असं असताना यांचे प्रदेशाध्यक्ष असू देत की किंवा आणखीन यांचे सगळेच नेते ज्या पद्धतीने वावरता, यांची मानसिकता अशी झाली आहे की एक बहुमत लोक आणि जनता आपल्या खिशामध्ये आहे असं ठरून आणि असं करूनच हे वावरतायत. याचा धडा यांना जनता दाखवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. शेवटी अजित सावंत, लास्ट कॉमेंट तुम्ही द्या, मग मी राम कदम यांच्याकडे जातो, कारण ते मुख्यमंत्र्यांचे खूप लाडके आहे, त्यांच्या कानात मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं असावं, तेही आपल्याला ऐकायचं आहे. अजित सावंत. आशिषजी, तुम्हाला माहिती आहे की एकदा ह्यांचे भाजपचे केंद्रीय पक्षाध्यक्ष अमित शहाना विचारलं, बाबा ते 15 लाख रुपये येणार होते त्याचं काय झालं, अच्छे दिन आहेत कुठे. ते म्हणाले तिथं चुनावी जुमलेबाजी होती, त्यामुळे जुमलेबाजी करण्यामध्ये यांचा हात धरणारे कोण नाहीत. नाही, त्याच्या संदर्भात नाही म्हणत आहे मी. शेतकऱ्यांना जी आश्वासनं हे गेली काही वर्ष देत आहेत, गेल्या 2.5 वर्षामध्ये जी आश्वासनं देत आहेत ती जुमलेबाजीच आहे. ही कर्जमाफी द्यायची नाही. सरळ जो मार्ग आहे की शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्यापासून त्याला वाचवणं, परावृत्त करणं, ह्याच्यासाठी त्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. ही जी भूमिका घ्यायला पाहिजे, जी उत्तर प्रदेशमध्ये घेतली जाते, ती हे घेऊ शकत नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, जीवनिया तृप्त कोण झाला अशी यांची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की गेल्या वर्षी भाव वाढले, घोटाळा होता, गिरीश बापटांची भंबेरी उडाली त्याची उत्तर देताना, किंवा एवढा 200 रुपयापर्यंत भाव कसा पोचला, व्यापाऱ्यांचं होर्डिंग वाढलं होतं, व्यापाऱ्यांचं. त्यानंतर प्रश्न असा आहे, मग त्याच्यामध्ये सुद्धा यांचे हात रंगलेले होतेच. बरं, ते करत असताना हे परत शेतकऱ्यांना आपलं पाप लपवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतात की तुम्ही विक्रमी उत्पादन करा, आणि उत्पादन केल्यानंतर परत आपल्या काकावर करून मोकळ्या होतात. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, मला असं वाटतं की त्यांना जर वाटत असेल की आपण काही मेहरबानी शेतकऱ्यांवरती करतोय, कर्जमाफी किंवा हमीभाव देऊन, तर ते पहिल्यांदा डोक्यातून काढलं तर मग असे रावसाहेब दानवेंच्या सारखे तोंडातून असे जे शब्द बाहेर पडतात ते पडणं आपोआप बंद होईल. त्यामुळे मुळात त्यांनी डोक्यात हे बसवलं पाहिजे की आमचं काम शेतकऱ्याला सांभाळणं आणि त्याला वाचवणं आहे, त्याला हमीभाव देणं हे आमचं कर्तव्य आहे, त्याला कर्ज माफ करणं हे आमचं कर्तव्य आहे. हे त्या दिवशी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल, त्या दिवशी त्यांच्या तोंडातून हे असे उद्गार बाहेर पडणं हे आपोआप थांबेल. राम कदम, आता 25 मे पासून भाजपचे नेते संवाद यात्रा काढतायत, आता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अशा वेळी जो अपशकून रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यामधून झालेला आहे त्याकडं तुम्ही आता कसं बघताय, आणि आता मुख्यमंत्र्यांनी काय पाऊल उचललं पाहिजे? संवाद यात्रेला जाताना रावसाहेब दानवेंची उत्तरं आता मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार आहेत. आशिष, मला 2 गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पूर्ण देशानं पाहिलं की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी भरभरून देवेंद्र फडणवीस सरकारला, भाजपच्या सरकारच्या पाठीशी उभं राहिलं, आणि बाकीचे सगळे पक्ष वाहून निघाले, त्यांना पराभवाला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. आणि नेमकं हेच दुःख आहे. आता जो काही शब्दप्रयोग आला, या निमित्तानं आपण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करावा, आणि आपला जो पक्ष, आपल्या त्यांच्या पक्षाने जो काही पराभव पत्करला, तर त्या निमित्तानं पक्षाला पुनरुज्जीवन द्यावं, याच्यासाठी हा सगळ्या पक्षांचा केविलवाना प्रयोग आहे. हा एक भाग. दुसरा भाग, 2.5 वर्षामध्ये आमच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी शेतकऱ्याला आवडल्या
म्हणूनच तर शेतकरी आमच्या पाठीशी उभा राहिला, नाही तर कशाला उभा राहिला असता. म्हणून तर त्याला जास्त जिवारी लागलेला आहे की ज्यांच्यावरती विश्वास ठेवला तेच आपली अशी निर्बसना करताय. 11:30 आशिष, शेतकऱ्यांना माहित आहे की अशातला कशात काही भाग नाही. फक्त विरोधी पक्षाला शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून ते जे पराभूत झालेत तर त्यांना त्यांची स्वतःची जागा पुन्हा निर्माण करायचे, याच्यासाठी हे सगळं चालू आहे. हे पुतळे जाळणं, अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान करणं किंवा राष्ट्रवादीचं काँग्रेसचं जे वागणं आहे हे निव्वळ आणि निव्वळ त्यांचा जो भोपळा रामकदम पुनरुज्जीवन कोण्याही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ऐका ना कोण्याही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रावसाहेब दानवे यांना काळं फासा किंवा त्यांची जीभ कापा असं म्हटलेलं नाही. जे म्हटलेलं आहे ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा शेतकरी संघटनेचे नेते आहेत, मनसेची एक नवी मुंबईतली कार्यकर्ती आहे. त्यामुळे तिथं विरोधक नाही आहेत हो, तुमचेच सगळे सोयरे, तुमचेच सहकारी पक्ष आहेत. नाही, मी सगळ्यांनाच म्हणतो, एकंदरीत ज्यांनी पराभवाचा सामना ज्यांना करावा लागला ते या निमित्तानं कसं पुनर्जीवन मिळेल याचा दानवे साहेबांच्या रूपात, दानवे साहेबांचा आधार घेत आहेत स्वतःला मोठं करण्यासाठी. हे शेतकऱ्यांमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून स्वतःला पुन्हा पुनरुज्जीवन देण्यासाठी ते दानवे साहेबांचा अप्रत्यक्षपणे आधार घेत आहेत. अनेकदा सांगून झालं मराठवाड्यात. ठीक आहे जनार्दन चांदूरकर, ते काय म्हणतायत, तुम्ही रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा मोठं होण्यासाठी, पुन्हा उभारी आपल्या पक्षाला देण्यासाठी आधार घेताय? नाही, काय कदम माझे तरुण मित्र आहेत आणि त्यामुळं ते ट्राय करतायत डिफेंड करायचा, पण ते काही जमत नाही आहे. कारण ते किती इट्स अ व्हेरी बॅड केस टू डिफेंड कदम. त्यामुळं काय आहे की याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्या चॅनलच्या मार्फत व्ह्युअर्सना माहिती झाला पाहिजे, तो हा मुद्दा आहे की महाराष्ट्राचा कारभार चालवणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे, नंबर 1. सेकंडली, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री इनएफिशियंट आहे. आणि थर्डली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा कॅबिनेटवरती होल्ड नाही. ते जे शिवसेनेचे मंत्री आहेत वायकर, त्यांचं मी वाचलं, 17 पत्र मुख्यमंत्र्याला लिहिली अपॉइंटमेंटसाठी आणि मिटिंग लावण्यासाठी, त्यांनी त्याचं उत्तरही दिले नाही. हे त्या महाराष्ट्राच्या त्यांच्या कॅबिनेटमधले मंत्री म्हणतात. यांचं कॅबिनेट हे डिवायडेड आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षाचे 19 आमदार यांनी सस्पेंड केले, नाहीतर यांना बजेट सेशनमध्ये बजेट पास करता आलं नसतं. आणि ही चाल खेळून त्यांनी ते सेशन पार केलं. आता काय झालेलं आहे, आता काँग्रेसनं तर त्याच्या विरोधामध्ये त्यांना पर्यायच नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसला संघर्ष यात्रा काढल्याशिवाय, कारण त्यांनी सभागृहाच्या बाहेर बसून करायचं काय. परंतु त्याचा परिणाम आता असा एवढा झालेला आहे की मध्यवर्ती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, एक वेगळाच विषय सुरू झालेला आहे आणि फडणवीसांनी त्यासाठी संवाद यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे की आपण या प्रचाराचा भाग आहे. आणि शिवसेनेनं ती कुठली यात्रा तुम्ही म्हणताय, शिवसंपर्क यात्रा. हे म्हणजे आता फडणवीसला माहिती आहे की आता आपली खुर्ची जाणार. आणि आता ज्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 72% शेतकरी ज्यांचा दानवे यांनी अपमान केला आणि त्यांच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी कोडगे म्हटले, नालायक म्हटले आणि शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलं, यांना आता पराभवाशिवाय गत्यंतर नाही. ठीक आहे जानकर, बघा काय आपलं चांदूरकर किती चार्ज झालेले आहेत, त्यांना माहिती आहे की आता विरोधी पक्षाला उभारी मिळणार आहे. प्रश्न हाच आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण करून मागे पाडता येणार नाही आहे. तो संवेदनशील विषय आहे, तो जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशीही विरोधकांची मागणी आहे. ती सरकारनं फेटाळून लावलेली आहे. त्याऐवजी सरकार GSTसाठी विशेष अधिवेशन बोलावणार आहे, पण त्या दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकारला हात घालावा लागेल.
लागेल अशी परिस्थिती आहे. आता वेगळीच परिस्थिती आहे, ती म्हणजे एकीकडं प्रदेशाध्यक्ष भाजपचे आणि दुसरीकडं भाजपचेच मुख्यमंत्री. या दोघांनाही एकमेकांसाठी विचार करावा लागणार आहे. त्याग कोणी करायचा हा मुद्दा आहे आणि त्याग कोणी करायचा याचं उत्तर भाजप श्रेष्ठींना जर का सापडलं तर मग भाजप विरोधातला हा जो शेतकऱ्यांचा रोष आहे तो कमी होऊ शकतो. प्रश्न गंभीर आहे, त्याचं उत्तरसुद्धा काढताना भाजपच्या नाकी नऊ येणार आहे. पण गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये पहिल्यांदा अशी वेळ आलेली आहे की सरकारच्या विरोधात वातावरण तापतंय आणि ही देवेंद्र फडणवीस सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. रावसाहेब दानवेंच्या प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय का? 82% लोक म्हणतायत होय, रावसाहेब दानवेंच्या शिवी प्रकरणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मागे पडतोय. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.